गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये आपल्याला 25 प्रश्न बघायचे आहेत. म्हणजे 26 ते 50 जे प्रश्न आहेत. हा पेपर 29/6/24 ला झालेला पेपर आहे. ठीक आहे. जीपचा मिशन अंतर्गत मिशन आरंभ ह्याच्या अंतर्गत तिसरी जी सराव चाचणी झाली त्यातील 26 प्रश्न आपण पाहणार आहोत. चाचणी क्रमांक 3 मधील हा इयत्ता 4थीचा पेपर आहे. 4थी साठीचे घटक आहेत. पण प्रश्न असं नाही की हे 5वीला येणार नाहीत, 3रीच्या मुलांना येणार नाही, 6वीच्या मुलांना येणार. यातले काही प्रश्न वरच्या दर्जाचे सुद्धा आहेत आणि काही सोपे सुद्धा आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये 25 इंटरेस्टिंग प्रश्न अभ्यासाला मिळणार आहेत. ओके, चला आपण सुरुवात करू. 25 प्रश्न बघू या भागात आणि पुढच्या भागात पुढचे प्रश्न बघू. ठीक आहे. चला पहिला 26 नंबरचा प्रश्न घेऊ. प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण समजून घेणार आहोत, त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती जोडाक्षरे आहेत? बघा प्रश्न काय, जोडाक्षरे. जोडाक्षरे. आता तुम्हाला काय वाटेल याच्यात किती आहेत? पर्याय बघितले 3, 5, 4, 2. बर, मग पत्रा जोडाक्षर आहे का, शिक्षण आहे का, आनंद आहे का, कृती, वर्ग. ठीक आहे. तर आता आपण ते फळ्यावरती समजून घेऊ. 26 नंबरचा प्रश्न आहे, त्यात आपल्याला जोडाक्षरे शोधायची. खाली दिलेले आहेत 5 शब्द याच्यामध्ये. बघा बरं जोडाक्षर कोणती आहेत. पत्रा आहे का जोडाक्षर? हो. शिक्षण आहे का? सांगता येणार नाही शिक्षण आहे की नाही. आनंद आहे का? नाही, आनंदामध्ये तर जोडाक्षर नाही. हे माझं नाव आहे पण याच्यात जोडाक्षर नाही. ठीक आहे. हे पण नाही. कृती आणि वर्ग. मग आता आपण काय करू, जोडाक्षर कशाला म्हणतात हे आधीच समजावून घेऊ. ज्यामध्ये अक्षरे जोडलेली असतात. बघा मी परत सांगतो, अक्षरे ज्यामध्ये जोडलेली असतात ते जोडाक्षर. म्हणजे याच्यामध्ये हा जो त्र आहे ना, त्र, हा त्र जोडाक्षर आहे. त्र काय आहे? जोडाक्षर आहे. त्यानंतर क्ष आहे ते जोडाक्षर आहे. आता तुम्हाला मी सांगतोय, कमेंट्स मध्ये मला याची फोड करून दाखवा. याची फोड करून मला कमेंट्स मध्ये कळवा. त्र कशापासून बनलेला आहे? हा जो त्र आहे ना, हा कशापासून बनला आणि क्ष कशापासून? ठीक आहे. हे मला तुम्ही सांगायचे. पण ते जोडाक्षर आहे. ठीक आहे. हे पण जोडाक्षर आहे, यात सुद्धा जोडाक्षर आहे. आनंद मध्ये जोडाक्षर नाही. हा जो न आलाय वरती याला अनुनासिक शब्द म्हणतात. म्हणजे ज्या शब्दात आपण नाकातून आवाज काढतो त्याला अनुनासिक शब्द म्हणतात. बरोबर. मग तो आनंद. ठीक आहे. म्हणजे हा जोडाक्षर नाही. कृतीमध्ये जो आहे ना, कृतीमध्ये जे असे खालून र, प्रू, बरोबर. त्यानंतर प्रू, कृ, आणखी काही शब्द सांगतो. वृत्ती. हे खालून जे असे रफार येणारे शब्द असतात हे जोडाक्षरे नाहीत. हे जोड अक्षरे नाहीत. येतंय तुमच्या लक्षात? मग हे जोडाक्षर नाहीत. पण हा जो वर्ग शब्द आहे ना, याच्यामध्ये जो ग आलेला आहे रफाराचा, बरोबर, हा मात्र जोडाक्षर आहे. असं वरती येणारे रफाराचे जे आहेत रचे, हे जोडाक्षरे आहेत. याच सोबत आपण आणखी बघू, कर्म, त्याच्यानंतर वर्ग, त्याच्यानंतर पार्थ. याच्यामध्ये हे जे शब्द येतात ना, हे जोडाक्षरे आहेत. जोडाक्षरे आहेत. आले लक्षात? म्हणजे आता हा जोडाक्षर आहे, शिक्षण मध्ये जोडाक्षर आहे आणि पात्र मध्ये जोडाक्षर आहे. मग यात आणि यात नाही, कारण हा दिसतो जोडाक्षरासारखा पण हा नाही. मग 26 नंबरच्या प्रश्नात आपल्याला होता जोडाक्षर किती आले? मग 3 जोडाक्षरे. किती आले? आले लक्षात? मग आपण आता मूळ प्रश्नाकडे जाऊ आपल्या. बघा बरं, यात आपल्याला प्रश्न विचारलेला होता किती जोडाक्षरे आहेत? 3. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. दुसरा प्रश्न आहे, एका जंगलात एक सांबर होते. एका जंगलात एक सांबर होते. एका जंगलात एक सांबर होते या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती? काय आहे? 2 अक्षरी शब्द किती शोधायचे आहेत? बघा बरं, 2 अक्षरी शब्द. हा एका 2 अक्षर, हा अजून एक, हा 1 झाला, हा 2 झाले, त्याच्यानंतर होते हा 3 झाले. बरोबर. म्हणजे 2 अक्षरी शब्द किती आहेत? 3. मग हा किती अक्षरी आहे? 1, 2, 3, 4.
तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता, प्रश्नपत्रिका तुम्हाला झूम करून करता येईल. त्याच्यानंतर हा आहे आणि हा आहे, बाकी हे 3 अक्षरी 4 अक्षरी आहे, हा 3 अक्षरी हा 3 अक्षरी. म्हणजेच प्रश्न विचारलेले आहे 2 अक्षरी शब्द, त्यांचं उत्तर किती आहे 3. आले लक्षात? उत्तर किती आहे 3. ठीक आहे. पुढे बालभारती या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वजन या अर्थाचा शब्द तयार होईल? बालभारती या कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यायची बघा बरं. आता बालभारती, मग आता पहिला आणि तिसरा घेऊन बघा. पहिला काय बाल आणि तिसरा काय भा. बालभा अर्थच होत नाही, बालभाचा अर्थ होत नाही. ठीक आहे. दुसरा व तिसरा, दुसरा शब्द काय आहे ल आणि भा. लभा भाल नाही, भाल म्हणजे कपाळ, ते पण होत नाही. पाचवा व चौथा, पाचवा शब्द काय आहे ती आणि चौथा आहे र. तीर, तीर नाही. त्याच्यानंतर आता बघा तिसरा व चौथा, तिसरा शब्द काय आहे भा आणि र, हा काय होतोय भार. मग भार याचं वजन होतं का? हो, भार या शब्दाचं समानार्थी शब्द वजन आहे, बरोबर. आणि वजन या समानार्थी शब्दाचा भार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. सरोवर या शब्दातील अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास, बघा प्रश्न काय आहे. सरोवर या शब्दातील अक्षरे, सरोवर हा जो शब्द आहे ना तो उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून दुसरे अक्षर कोणते? आपण आता सरोवर शब्द उलटा लिहून बघू. हा शब्द लिहायचा आहे रव रोस, रवरोस असा उलटा लिहिला म्हणजे हा इकडून लिहित गेलो. ठीक आहे. मग उजवीकडून दुसरे म्हणजे आता उजवीकडून जर सुरुवात केली तर इकडून उजवीकडून दुसरे, पहिलं दुसरं, कोणतं आलं उत्तर रो. रो शब्द काय आहे बघा बरं, आहे का 29 ला? 29 ला किती आहे? बरोबर रो. ठीक आहे. ओके, चला पुढचा बघू. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, होणार नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला त्यांनी शब्द दिलेत, ते जुळवून त्याचे शब्द तयार करायचे. हे प्रश्न दिसायला सोपे असतात पण थोडे किचकट असतात. का? कारण तुम्हाला समानार्थी शब्द माहित असायला हवेत, विरुद्धार्थी शब्द माहित असावे आणि खूप शब्द तुम्ही वाचलेले असायला हवेत. आता याचा शब्द तयार करून बघा. निखज, खनिज, हा याचा शब्द तयार होतो खनिज. काय होतो? खनिज. सर अभ्यासाचा घटक जर तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला हा शब्द कळेल. पुढचा शब्द बघा सियादिवा, काय होते आदिसिवा, आदिवासी, हा आदिवासी. पुढचा शब्द काय होतो आदिवासी. ठीक आहे. हे शब्द तुम्हाला कशात कळतील? हा जो शब्द आहे आदिवासी पाड्यावर, कविता राऊतचा धडा होता का? त्याच्यामध्ये आदिवासी पाड्यावरती हा शब्द आहे. मग तुम्हाला तिथं आदिवासी हा शब्द कळेल, पण ह्याच्यासाठी तुमचं भाषा परिसर वाचन झालेलं पाहिजे, बरोबर. पुढे रळनी धूप, धूप हा धूळ पेरणी, हा शब्द काय बघा धूळ पेरणी. झाले 3 शब्द, म्हणजे 3 पर्याय तर आपले जुळत नाहीत, मग तयार होणार नाही. नक दर कण दर, दर कण न, रण क दर कण दर. म्हणजे काय करायचं, मी याच्यानंतर हा घेतो परत हा घेतो किंवा हा घेऊन परत असा घेतो. कण दर नाही, दर कण नाही, नक दर नाही. हे बघा चौथा जो पर्याय आहे हा शब्द तयार होत नाही. चौथ्या याचा जो पर्याय आहे ना याच्यामध्ये हा शब्द तयार होत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 4. किती आहे उत्तर? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. ठीक आहे. न जुळणारा शब्द, बाकीचे शब्द तयार होतात. ओके, पुढे बघू. पुढचा शब्द बघू. भळभळ, सळसळ, पटकन, चळवळ, खळखट, खळखळा. ठीक आहे. वरील यादीतील कोणते अक्षर सर्वात कमी वेळा आले? कमी आलं, कमी. बघा बरं, भळ, 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 भ 2दा आला, भ किती वेळा आला? 2दा. ळ 1 2 3 4 5 6 7 8 ब, बापरे, ळ बऱ्याच वेळा आला. ठीक आहे. कमी वेळा पाहिजेत. त्याच्यानंतर स 2दा आलाय, स किती वेळा आला? स 2दा आला. त्याच्यानंतर झाला
इथं पट कन हा. मग ह्याच्यामध्ये आता काय दिलंय, ल जास्त आला, स जास्त आला, भ जास्त आला. क किती वेळा आला पाहू पर्यायातला. क फक्त एकदा आला. किती वेळा आला, क एकदाच. म्हणजे विचारलं काय होतं, सर्वात कमी वेळा आलेलं आणि आहे काय, क. बरोबर आहे. चला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडले. पुढे जाऊ. 31चं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचं बघू. अमरावती या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. हा बघा आता ठीक आहे. अमरावती किती अक्षरी शब्द आहे, 5. दोन्हीकडून सोडा, दोन्हीकडून सोडा, मध्य रा. काय आलंय, मध्यवर्ती येणार रा. बरोबर. समान, दोन्हीकडून सोडले, दोन्हीकडून सोडले, मध्यवर्ती झालं. पर्याय क्रमांक 1. ओके. पुढे पुढचे प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहेत. संख्या मला दिलेली आहे 26, 27, 21, 19, 24, 35, 43, 48, 65, 16. वरील संख्या मालिकेतील किती अंकांची बेरीज 8 येईल. खूप छान प्रश्न आहे. वरील संख्या मालिकेत किती प्रश्नांच्या अंकांची बेरीज 8 येते. बरोबर. मग आता 8 बेरीज येते ना. ठीक आहे, मग आपण करून बघू. बघा बरं, 6 आणि 2 किती होतात, 6 आणि 2 8. मग याच्यानंतर 27 या दोघांची बेरीज. 7 आणि 9, 7 आणि 2 9, हे नाही. 2 आणि 1 3 नाही. 9 आणि 1 10 नाही. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. बरोबर. ज्या नाहीत त्या खाली लिहायच्या, ज्या आहेत त्या वर लिहायच्या. 4 आणि 3 7 नाही. 8 आणि 4 12 नाही. 7 आणि 5 11 नाही. 6 आणि 1 7 नाही. किती वेळा आले. प्रश्न काय होता, वरील संख्या मालिकेतील किती संख्यांची बेरीज 8 येईल. 2 संख्या. किती संख्यांची बेरीज 8 आली, 2. पर्याय आहे का, हो. पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. पर्याय क्रमांक 3 ची बेरीज आहे. पुढचं आता आपण 34 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. वरील संख्या मालिकेत कोणती घनसंख्या आली आहे. वरील संख्या मालिकेत कोणती घनसंख्या आलेली आहे. बरोबर. मग बघा बरं, घनसंख्या आपल्याला आधी समजावून घ्याव्या लागतील. ज्यांना माहिती आहे चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपण आता घनसंख्या समजावून घेऊ. ठीक आहे. चला बघा, तुमच्या समोर स्क्रीनवरती घनसंख्या आहेत दिलेल्या. तर त्याच्यामध्ये मी आधी घनसंख्या लिहून घेतलेल्या होत्या. घनसंख्या म्हणजे काय, जेव्हा आपण एक संख्या 3 वेळा घेतो. म्हणजे काय, मी इथं 2 घेतलाय, त्याला परत 2 ने गुणलं आणि पुन्हा 2 ने गुणलं, म्हणजे 2 हा 2 वेळा घेतला असता तर त्याचा वर्ग झाला असता. पण 2 मी 3 वेळा घेतला, त्याचा घन झाला. याची मांडणी कशी करतात, 2च्या डोक्यावर 3 हा अंक लिहिला म्हणजे हा झाला घन. 2चा घन. 3 ही संख्या जर मी 3 वेळा घेतली तर ती 3च्या डोक्यावर 3 वेळा लिहिली लहान अक्षरात, ह्याला म्हणणार घन. म्हणजे 3 वेळा संख्या घेणं. आणि तेच जर मी 2च्या डोक्यावर 2 लिहिला असता म्हणजे 2 ही संख्या 2 वेळा घेणं, वर्ग. काय म्हणतात त्याला, वर्ग. ठीक आहे. मग आता आपण घनसंख्यांचं जे आहे ते समजावून घेऊ. ठीक आहे. चला बघा, इथं मी आधी अंक काढलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2. या 2 ने 2 ला गुणलं किती झालं, 2 दुनी 4. आणि या 4 ने 2 ला गुणलं किती झाले, 8. म्हणजेच 2चा घन किती झाला, 8. याचा अर्थ याची मांडणी कशी करणार आपण, 2चा घन बरोबर 8 अशी. कळलं. त्याच्यानंतर 3 हा अंक आपण 3 वेळा घेतलाय म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. म्हणजे काय झालं, 3चा घन 27 आहे. बरोबर. 3चा घन 27 आहे. हे अंक तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील किंवा सगळ्या याच्या घनसंख्या पाठ करा. आपण स्वतंत्र घनसंख्येवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो आधी बघून घ्या. घनसंख्यांमध्ये त्याला स्टॉप करा आणि त्याचे अंक लिहून काढा. कुठेतरी दर्शनी भागावर वर्गात किंवा तुमच्या घरी लावा आणि ते पाठ करा. नसेल तर खिशात छोटा कागद तयार करायचा आणि त्याच्यावर अधूनमधून नजर मारायची, ते लक्षात येतील. पुढचा बघू. 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चौक 16, 16 चौक 64. ठीक आहे. म्हणजेच 4चा घन हा 64 आहे. बरोबर. पुढे 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 5 25 गुणिले 5 म्हणजे किती, 5चा घन किती झाले, 25 5 125, 125. ठीक आहे. 5चा घन 125 आहे. पुढे वेळ जाऊ नये म्हणून मी घन लिहून ठेवले.
6 गुणिले 6 गुणिले 6 216. 7 ने 3 आहे, 7 ला गुणिले 7 साठी 49, 49 गुणिले 7, 7 नम 63, 6 आले आजचे, 7 चौक 28, 28 आणि 7 चौक 28, 28 आणि 6 किती झाले, 28 आणि 6 34, ठीक आहे, 343 होतील. किती होतील, 343. ओके, मांडणी चुकली होती आपली. 7 चा वर्ग घन 343. पुढे 8 चा 512, 8 गुणिले 8 गुणिले 8 512. 9 चा 9 गुणिले 9 9 81, 81 गुणिले 9 729. 10 100 आणि 100 गुणिले 10 बरोबर 1000. म्हणजे 10 चा घन हा 1000 आहे. समजले? अशा प्रकारे घनसंख्या आपण समजावून घेतल्या. आता आपण तिकडे बघू 3 चा घन. ठीक आहे, आपल्याला प्रश्नपत्रिकेत बघायचं आहे. वरील मालिकेत घनसंख्या कोणती आलेली आहे? बघा बरं, वरील मालिकेत घनसंख्या 26 आहे का? नाही. 27 यस. 21 नाही, 19 नाही, 35 नाही, 43 नाही. ठीक आहे, या मालिकेत आलेली घनसंख्या आहे 27. आपण घनसंख्या व्यवस्थित समजावून घेतलेली आहे. ओके, पुढचं, वरील संख्या मालिकेत दशक स्थानी 1 हा अंक असलेल्या संख्यांची बेरीज किती? 1 हा अंक असलेला, बघा बरं, 1 हा अंक असलेला संख्या 1 कुठे आहे? इथं दशक स्थानी, म्हणजे इथं आहे, इथे आहे आणि इथं आहे. मग आता यांची बेरीज 19, 14, 16, 10 आणि 9. ठीक आहे, 1 आला हातचा 4, किती झाले? 49. वरील संख्या मालिकेत 1 हा आलेल्या अंकांची बेरीज 49. ठीक आहे, पुढे खालील संख्या मालिकेत, आपण थोडी वर घेऊ खालील संख्या मालिका, म्हणजे जर अडचण येणार नाही. खालील संख्या मालिकेत 3 ने निश्चय भाग जाणाऱ्या, 3 ने निश्चय भाग जाणाऱ्या म्हणजे काय? विभाज्यतेची कसोटी हा मुद्दा आहे. विभाज्यतेची कसोटी, 3 ची कसोटी, 3 ची कसोटी काय आहे? 3 ची कसोटी, 3 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला किंवा ज्या संख्यांच्या बेरजेला 3 ने निश्चय भाग जातो तिला 3 ने भाग जातो. सोपं काय? 3 च्या पाड्यात तो अंक असला किंवा त्याची बेरीज असेल तर. पहा बरं, इथं खालीलपैकी संख्या मालिकेत 12, 3 चौक 12 3च्या पाड्यात आहे. हो, 3 9 27 आहे, 9 त्रिक 3 त्रिक 9 आहे, 18 आहे, 24 आहे, 32 आहे का? नाही. 42 नाही, 56 नाही. 3 1 3 3 चौक 12, हिला पण जाऊ शकेल 42 ला, जाईल निश्चय भाग. कसा जाईल बघा बरं, 42 भागिले 3, 3 1 3, 1 आला हातचा, 3 चौक 12, 12 तून 12 गेले 0, 14 हिला सुद्धा जातो. ओके, मग एकूण किती अंक आहेत बघा बरं, बघा एकूण किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, खालील संख्या मालिकेत 3 ने निश्चय भाग जाणारे अंक बरोबर, 12 ला जातो, 7 ला जातो, 9 ला जातो, ह्याला जातो, 8 त्रिक 24, 3 8 24, 42 जातोय. म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6 अंक. किती अंक आहेत? 6 अंक. ठीक आहे, ओके. पुढे पुढचं बघू, वरील संख्या मालिकेत कोणता अंक प्रत्येकी 2 वेळा आला नाही? 2 वेळा आला नाही. मग एकतर तो 1 वेळा आला किंवा जास्त वेळा आला, पण 2 वेळा आला नाही. ठीक आहे, मग 2 वेळा आलेला नाही असा अंक. मग आता ते आपल्याला बघायचे. बघा बरं, 2 वेळा आला नाही. 9 किती वेळा आलाय? 9 9 दोनदा झाला. ठीक आहे, 3 आहे का? 3 आहे दोनदा. 7 आहे का? 7 आहे दोनदा. 5 आहे का? 5 5 5 5 5 किती वेळा आहे? 4 वेळा आहे. 1 हा अंक किती वेळा आहे? 1 किती आहे? 1च वेळा आहे. ठीक आहे, 1 किती? 1 वेळा. 2 हा अंक 2 आहे, 2 आहे का? 2 2 पण 1च वेळा आहे. ठीक आहे, पुढे 4 हा अंक, 4 हा 2 वेळा आहे. 4 किती वेळा आहे? 2 वेळा. जाऊ द्या. 9चं पाहिलं, 5चं पाहिलं, 8 किती वेळा आहे? 8 पण 1 वेळा आहे. ठीक आहे, पुढे 4 6. ओके, 6 आहे का? 6 सुद्धा 1 वेळा आहे. मग आता आपल्याला काय विचारलं? वरील संख्या मालिकेत खाली अंक दिलेला आहे. 7 दिलाय, 3 दिलाय, 9 दिलाय, 5 दिलाय.
5 किती वेळा आला? 4 वेळा. 3 किती वेळा आला? 9 किती वेळा आला? 1 आणि 2 2 वेळा आला, म्हणजे हा चालणार नाही. 3 पण 2 वेळा आला, चालणार नाही. 7 सुद्धा 2 वेळा आला, चालणार नाही. मग त्याच्यापेक्षा जास्तीचा आलेला कोणता आहे? 5 हा अंक. बरोबर. 5 हा अंक किती वेळा आलाय? 1 2 3 4 वेळा आला. बरोबर. 5 हा अंक किती वेळा आला? 5 हा अंक 5 वेळा आलेला आहे. बरोबर की नाही? 5 हा 5 वेळा म्हणजे जास्त वेळा आला. पण प्रश्न काय होता? 2 वेळा आलेला नाही. समजले? चला पुढचं बघू. आपलं जे उत्तर होतं ते काय होतं? 5 हा होता. ओके. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. पुढचं बघून घेऊ. वरील संख्या मालिकेत मूळ संख्येनंतर लगेच समसंख्या. मूळ नंतर लगेच समसंख्या. मूळ संख्येनंतर लगेच समसंख्या. मग तुम्हाला आधी मूळ संख्या माहित असायला हव्यात. ठीक आहे. आपण आधी मूळ संख्या समजावून घेऊ. 1 ते 10 मधल्या मूळ संख्या आपण पाहू. 1 ते 10 मध्ये पहिली मूळ आहे 2 3 5 7. ओके. अजून आहे का मूळ संख्या? नाही. मग पुढे 9 नाही, 10 नाही, 8 नाही, 11. आपण 10 पर्यंत पाहतो तो पुढच्या लिहिल्या. बघा बरं आता याच्यामध्ये मूळ संख्येनंतर लगेच सम म्हणजे मूळ आणि लगेच सम. मग मूळ संख्या कोणती आहे? 3 आहे, 7 आहे, पण 3 नंतर सम नाही, सम नाही. 5 आहे पण सम नाही, कारण 1 ही सम पण नाही, विषम पण नाही. बरोबर. त्याच्यानंतर बघा बरं काय येतंय. त्याच्यानंतर मूळ संख्येनंतर 2 नंतर 4 सम आलाय. 5 नंतर 9 नाही, 7 नाही, 5 नंतर हे नाही. याच्यानंतर 8 आलाय, सम आलाय. या 5 नंतर सम आलाय, 5 नंतर 1 2 3. ठीक आहे. किती वेळा आलाय हो? 37चा. 37चा मूळ नंतर काय दिलंय? मूळ नंतर लगेच समसंख्या. ठीक आहे. मूळ नंतर लगेच समसंख्या. मग आता इथं मूळ आहे का? नाही. इथं पण नाही मूळ नंतर. ठीक आहे. बघा आपण मोजलं होतं, परत एकदा मोजू. म्हणजे मूळ नंतर मूळ संख्येनंतर 5 इथं नाहीये, ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या आहे पण त्याच्यानंतर सम नाही, याच्यानंतर सम नाही, याच्यानंतर नाही, याच्यानंतर आहे. 5 नंतर 9 आहे, सम नाहीये. 9 नंतर 7 आहे, सम नाही. 7 नंतर 5 सम नाही, ह्याच्यानंतर आहे. म्हणजे इथे एक सॉरी एक मिनिट, इथे एक आहे, इथे एक आहे. बरोबर. त्याच्यानंतर 8 नंतर सम नंतर नाही, आपल्याला मूळ नंतर पाहिजे. इथं आहे, इथं आहे. ओके. किती वेळा आलाय? मूळ नंतर सम संख्या, मूळ नंतर. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 वेळा आलेली आहे. ओके. चला पुढचं बघू. पुढची संख्या मालिका घेऊ. अक्षरमाला दिलेली आहे. अक्षरमालेचे प्रश्न सोपे असतात, समजण्यासही चांगले असतात आणि बरोबर उत्तर येतात. तिथेच उत्तर असतं समोर. ठीक आहे. आपण बघून घेऊ. हे पहिले 5 अक्षर, त्याच्यानंतर हे 5 10, हे 5 15, 5 20 आणि 5 25. 25 अक्षर आहे. बघा 39वा प्रश्न आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 17वे अक्षर कोणते? डावीकडून 17वे म्हणजे काय हो? तुम्ही जर असे उभे राहिले, तुमची ही बाजू उजवी आणि ही बाजू डावी, मग इकडून डावीकडून 17वे. बघा हे 5 5 5 10 5 15 आणि हे 16 आणि 17. कोणतं आलं? 17वं. क्यू हे अक्षर आलं 17वं. बघा बरं, इथं आहे डावीकडून 17वं, क्यू हे अक्षर 17. ठीक आहे. आपलं उत्तर 17 आलं. ओके. चालू आहे. पुढे वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास प्राण्याचे नाव तयार होईल? बघा आता खूप छान प्रश्न आहे. प्रश्न इंटरेस्टिंग आहे. अशा प्रश्नात मजा येते. कोणती अक्षरे घ्यायची? डावीकडून. डावीकडून घ्यायची. इकडून अक्षरे घ्या, त्यांचा क्रम लावा, नंबर लावा आणि तयार करा. मग आता इथं जे दिले त्याच्यावरनं जाता येते आणि उलटे जात आहेत. बर, मग आधी आपण काय करू? छोटे अक्षर आहेत तो बघू समजा. ठीक आहे. बर, चला पुढचं बघून घेऊ. 3 हा 3 1 18.
3 1 18 जे आहे याचं काय होतंय, 3चं काय होतंय सी, 1 ला काय होतंय सी ए, आणि 18 ला काय आहे हे 15 16 17 18 आर, सी आर कार होतं. सी आर कार म्हणजे प्राणी नाही. ठीक आहे, मग हे होत नाही. मग 5 25 आणि 5, 5 ला काय आहे ई. ठीक आहे, ई. 25 ला काय वाय, ई वाय आणि परत ई आय, हे सुद्धा प्राणी नाही, हा पण पर्याय होत नाही. मग 13 9 25, 13 9 25, 13 ला काय हे 5 आणि 5 10 11 12 13 एम, 9 9 ला काय 5 9 1 आय, एम आय. 25 ला वाय, हे पण नाही. मग आता शेवटचं बघा काय आहे 15 24, 15 24. ठीक आहे, 15 ला काय आलं ओ, 15 ला काय आला ओ, आणि 24 ला काय आला एक्स. ओ एक्स चा काय होतो प्राणी कोणता, ऑक्स. बरोबर, म्हणजेच आपलं उत्तर आहे 15 24, कारण प्राण्याचं नाव तयार होतं ऑक्स. बघितलंय किती छान प्रश्न असतात. पुढचं बघू. वरील अक्षरमालेत एन या अक्षराच्या डावीकडील उजवीकडील चौथे अक्षर कोणते. बघा, ह्या दिलेल्या अक्षरमालेत एन या अक्षराच्या उजवीकडील अक्षर कोणतं, उजवीकडील चौथं. एन अक्षर कुठे आहे इथं, त्याची उजवी बाजू ही, पहिलं दुसरं तिसरं चौथं आर. कोणतं आहे एन या उजवीकडून अक्षर आहे आर. बरोबर, पुढे. वरील इंग्रजी मालिकेत के हे अक्षर कोणत्या दोन अक्षरांच्या मधोमध नाही. के हे अक्षर कोणत्या दोन अक्षरांच्या मधोमध नाही. बघा बरं, के कुठे आहे, के इथे. ठीक आहे, आता मध्ये नाही. मग यल आणि जे च्या मध्ये आहे का, यल कुठे इथे आणि जे कुठे इकडं, मधोमध तर आलेले, ते म्हणतो नाही. नाही. जी आणि ओ च्या मध्ये आहे का, जी इथे आहे आणि ओ इथे आहे, ह्या दोघांच्या मध्ये के आहे, म्हणजे हा पर्याय पण नाही. एच आणि एनच्या मध्ये बघा बरं, एच आणि एनच्या मध्ये म्हणजे हा नाही, हा नाही. एच कुठे इथं आणि एन कुठे इथं, आणि आपला काय के मधोमध आहे हो. बी आणि पी च्या मध्ये, बी कुठे आहे, मग बी आणि पी बघा, आता पी कुठे इथं आणि बी कुठे इथं, मधोमध येणार नाही. 1 2 3 4, इकडून 4 गेले, 1 2 3 4 5 6 7 8, ह्याच्या मधोमध नाही. बरोबर, मधोमध म्हणजे काय, जर समजा इथं मी धरला, हा काय धरला होता, पहिली जोडी काय होती एल आणि जे च्या मध्ये, मग एल आणि जे च्या बरोबर एक्झॅक्ट मध्ये येतं का, समजा इथं एल आणि जे इथे बरोबर मध्ये येतं, हा बरं इथं. ठीक आहे, एल आणि जे च्या मध्ये असं होतं. ओके, चला पुढचं बघू. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 10व्या अक्षराच्या कोणते अक्षर सर्वात जवळ आहे. वरील इंग्रजी मालिकेत उजवीकडून 10व्या अक्षराच्या कोणते अक्षर सर्वात जवळ आहे. पहा बरं, उजवीकडून 10वं अक्षर कोणतं आहे, आपण मालिका थोडी खाली घेऊ. हा, उजवीकडून 10वं अक्षर, उजवीकडून 10वं काय येते, हे 5, हे 5 10, हे 10वं आलं पी. ठीक आहे, मग याच्या जवळ उजवीकडून 10व्या कोणते अक्षर सर्वात जवळ, एम जवळ आहे का. एम किती लांब आहे, 1 2 3 वर आहे एम. त्याच्यानंतर डी, डी तर जास्तच लांब आहे. एम मात्र जवळ आहे. पुढे ए, ए त्याच्यापेक्षा लांब आहे इकडं. आणि एक्स, एक्स 1 2 3 4 5 6 7 8, 8 वर आहे. म्हणजे सर्वात जवळ काय आलं, काय आलं सर्वात जवळ, कोणतं आलं एम. 43 चा काय येतोय एम. बरोबर, पुढचं पुढचं बघू. टी या अक्षराच्या डावीकडील 12वे अक्षर कोणते. बघा, आता टी या अक्षराच्या डावीकडील 12वे, बरं का, आपल्याला आधी टी हे अक्षर पाहावं लागेल. टी हे अक्षर इथं आहे, त्याची डावी बाजू ही, म्हणजे इकडे गेलं की डावी आणि इकडे गेलं तर उजवी. बरोबर, मग आता डावीकडील 12वे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बघा काय येत आहे, अक्षराच्या डावीकडील 12वं कोणतं आलंय, एच. बरोबर, एच आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे ह्याच्या
इथून जर आपण मोजत गेलो तर 12वा अक्षर इथं आलेलं आहे. 12वा अक्षर आहे एच. पुढचं बघू. सोपे प्रश्न आहेत. 46वा प्रश्न. जानेवारी, डिसेंबर, मार्च, जून. बघा तुम्ही आधीची प्रश्नोत्तरिका पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोणतं आहे. येत असेल तर तुमच्या हाताची बोटावर अंक किंवा मनातल्या मनात लक्षात घ्या कोणता पर्याय. जानेवारी किती दिवसांचा आहे? 31. डिसेंबर 31. मार्च 31. जून मात्र 30 म्हणून जून वेगळा आहे. ठीक आहे. पुढे कार्तिक, हेमंत, शरद आणि वसंत. कार्तिक, हेमंत, शरद आणि वसंत. मग कार्तिक आहे महिना आणि हे आहेत ऋतू. काय आहेत? ऋतू. ठीक आहे. हा ऋतू आहे. हेमंत, शरद, वसंत. आपल्याला याच्यावरती घटक बनवायचा आहे. अजून व्हिडिओ तयार व्हायचा. ठीक आहे. कार्तिक महिना आहे. ओके. पुढचं बघू. अवनी, चपला, बिजली, सौदामिनी. अवनी, चपला, बिजली, सौदामिनी. चपला, बिजली, सौदामिनी हे तिन्ही कशाचे शब्द आहेत? वीज आहे. हे कशाचे शब्द आहेत? चपला, बिजली आणि सौदामिनी. हे काय आहेत? तर हे आहेत विजेचे समानार्थी शब्द. आणि अवनी म्हणजे भात लावणी. बरोबर. आपण एक पुस्तक लिहिलेलं मालगुणचा सिद्धू, त्यामध्ये भात अवनीवरती स्वतंत्र एक चॅप्टर आहे. म्हणजे कोकणात जो भात लावला जातो त्याला अवनी म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे परिचारिका, डॉक्टर, शाळा आणि रोगी. परिचारिका, डॉक्टर आणि रोगी हे आजार आणि दवाखान्याशी संबंधित आहेत. वेगळा शब्द आहे शाळा. पुढचं तुळजापूर, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर. जर तुमचा परिसर अभ्यास झालेला असेल तर तुमच्या लक्षात येईल हा आहे जिल्हा, कोल्हापूर आहे जिल्हा, नागपूर आहे जिल्हा, तुळजापूर मात्र जिल्हा नाही, वेगळा शब्द. ठीक आहे. समजले. मग अशा प्रकारे आपण 26 ते 50 प्रश्न समजावून घेतलेले आहेत या मालिकेत. ठीक आहे. चौथ्या याच्यात पुढच्या भागात आपण पुढचे बघू. तुम्हाला प्रश्न अधिकाधिक सोडवावे लागतील. प्रश्न सोडवले तर तुमचा सराव होईल. हा घटक पुन्हा बघा, परत महिनाभराने पुन्हा बघा. ठीक आहे. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना कळवा. ओके. थांबू. गुड डे. बाय.